शेतकरी बांधवांसाठी आज मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता इथे पहा, पीक विमा पहिला टप्पा वाटप सुरू झाला आहे। शेतकरी बांधवांनो, ज्या पीक विम्याची तुम्ही आतुरतेने प्रतीक्षा करत होता, ती प्रतीक्षा आता तुमची पूर्णपणे संपलेली आहे। आता इथे पहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मोठी घोषणा केली आहे की राज्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता मोठी घोषणा केलेली आहे। पीक विमा रक्कम तुमच्या खात्यावरती लवकर जमा केली जाणार आहे। आता पुढे पहा, 2022 ते 2024-25 यापर्यंतचा केंद्र सरकारने मंजूर केलेला पीक विमा म्हणजेच की पीक विम्याचा हा पहिला टप्पा आहे। उद्या दुपारी 1 वाजल्यापासून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा रक्कम वाटप सुरू केली जाणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, उद्या दुपारी 1 वाजल्यापासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम वाटप सुरू केली जाणार आहे। ज्या शेतकरी बांधवांना अद्याप देखील पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा मिळालेला नसेल, त्या शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 2022 ते 24-25 पर्यंतचा अद्याप देखील पीक विमा मिळालेला नसेल, तर तुम्हाला आज पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे। म्हणजेच की उद्या दुपारपासून सुरुवात होणार आहे। आता पुढे पहा, उद्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 17,500 रुपयांचा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, उद्या दुपारी 1 वाजल्यापासून तुमच्या खात्यावरती 17,500 म्हणजेच की 17,500 रुपयांचा पीक विमा जमा केला जाणार आहे। शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। आता पुढे पहा, हा 2022 ते 2025 पर्यंतचा प्रलंबित पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। आता हा पीक विमा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पहिला टप्पा जमा केला जाणार नाही। राज्य सरकारच्या माध्यमातून निवडक जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरित केला जाणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून निवडलेल्या जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे। मग नेमकी कोणते निवडक जिल्हे आहेत ते पाहणार आहोत। म्हणजेच की आता कोणते निवडक जिल्हे आहेत ते पाहणार आहोत। तर चला जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया। नंबर 1 वरती आहे आता गोंदिया। गोंदियामधील जर शेतकरी बांधव असाल, गोंदियामध्ये राहून शेती करत असाल आणि तुम्ही पण रगडलेल्या पीक विम्याची 2022 ते 2025 पर्यंतची पीक विमा प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। गोंदियामधील सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर गडचिरोली मधील जर शेतकरी असाल, गडचिरोली मध्ये राहून शेती करत असाल आणि तुम्ही पण रगडलेल्या पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, तर ही प्रतीक्षा तुमची पण पूर्णपणे संपलेली आहे। त्यानंतर अहमदनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर अकोला मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच की छत्रपती संभाजीनगर मधील जर शेतकरी असाल, तर छत्रपती संभाजीनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर बीड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर बुलढाणा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर भंडारा मधील जर शेतकरी असाल, भंडारा मध्ये राहून शेती करत असाल आणि तुम्ही पण पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, तर तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। तुम्हाला देखील पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये।